नमस्कार, मी प्रदीप नाणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. होतंय काय की मोठ्याने एखादी जर चूक केली असेल तर त्याला ग्लोरीफाय केलं जातं आणि छोट्याने चूक केली की त्याच्यावर बोट ठेवलं जातं. याची उदाहरणं अनेक सांगता येतील. म्हणजे आपल्याकडे म्हण प्रचलित आहे, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा कार्टा, किंवा आपण खाल्लं की गोमय आणि दुसऱ्याने खाल्लं की शेण. अशा अनेक म्हणी पण आहेत. असं अनेक बाबीत हे सांगता येईल. हे सांगायचं कारण असं, अजित पवारांची बारामती मतदारसंघातील सणसर गावात सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्याने तिथल्या मतदारांना काय घडलंय या मतदारसंघामध्ये हे सांगताना ते म्हणाले की त्यांनी केली की स्ट्रॅटेजी आणि आम्ही केली की गद्दारी. वसंतदादाचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू होतं. ते सरकार पाडण्यासाठी जी काही व्यूहरचना केली ती म्हणजे स्ट्रॅटेजी होती. पण आम्ही आत्ता सत्तेत जाण्यासाठी जे केलं त्याला गद्दारी म्हटलं जातं. त्याचे संदर्भ देत ते असं म्हणाले की आमच्या कुटुंबामध्ये हे काय आत्ताच घडतंय असं नाही. पहिल्यांदा शरद पवारांनीच आमच्या सर्व कुटुंबियांच्या विरोधात भूमिका घेऊन निवडणूक लढवली होती. आत्ता मी समजा जर सगळ्यांच्या विरोधात भूमिका घेतोय तर मी काही फार वेगळं करतोय असं नाही, असं ते म्हणाले. त्यावेळीस सगळं कुटुंब एकत्रित होतं. शरद पवार एकटे होते, ते निवडून आले होते. आता सगळं कुटुंब एका बाजूला आहे, मी एकटा आहे, पण मी निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की किती वेळेला ना तोफेच्या तोंडाला देण्यासाठी अजित पवारलाच वापरलं गेलं. मी कधीही बोललो नाही, कधीही प्रतिप्रश्न केला नाही. असं का? आमदारकी लढव, खासदारकी लढवल्यानंतर निवडून आला, राजीनामा द्या. मी काहीही बोललो नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली जे राजकारणामध्ये मी प्रवेश केला तेव्हापासून ते 2023 पर्यंत शरद पवार सांगतील तो शब्द मी तातडीने झेलला आणि त्यानुसार कारवाई केली. पहिल्यांदा मला असं वाटलं की, आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना, की आपण विकासाच्या सोबत असलं पाहिजे. यात काही आपला विकास होत नाही, आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत आणि म्हणून मी निर्णय घेतला. तर मला गद्दारी म्हणून हिणवलं जातं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आता बघा, हे इतके मुद्दे आहेत, तेच मुद्दे मांडले जात आहेत. काय करणार? कारण लोकांच्या समोर जाताना होतं कसं की हे अनेक वेळा जसं उजळणी घेतली जाते ना, तशी उजळणी घेण्याची वेळ निवडणुकीच्या प्रचारात पण आहे. सगळ्यांची भाषणं आपण ऐकतोयत, भाषणांची पद्धत ऐकतोयत. आता होतंय काय आहे की फार तर नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये एखादा नवा मुद्दा येतो आणि एखादा नवा मुद्दा आला, त्यांनी समजा टीका केली, शरद पवार असू देत, उद्धव ठाकरे असू देत, हे लगेच ह्यांची फडफड सुरू होते. म्हणजे साधं उदाहरण घ्या, भटकंती आत्मा असं म्हटल्यानंतर त्याच्यावरती ज्या शब्दात टीका केली शरद पवारांनी, ते म्हणाले की मी अनेक पंतप्रधान पाहिले, पण पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा करणारा नरेंद्र मोदी इतका दुसरा माणूस बघितला नाही. स्वाभाविक आहे ना, आता दुसरे कोणी बघितलेलेच नव्हते, त्याच्यामुळे तुम्ही सांगताल त्याच्यावरच विश्वास दाखवावा लागणार. पण पंतप्रधान पदाच्या काळात, नरेंद्र मोदींच्या काळात जगभर आपली जी प्रतिमा आहे त्याच्याबद्दल मात्र ते बोलत नाहीत. यांना फक्त चुकीच्या गोष्टीच दिसतात. इतरांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या ताटातलं मुसळ दिसत नाही. पवारसाहेब, जरा तुम्ही आठवा, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल तुम्ही जे एकूण आत्ता टाहो फोडताय की माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी तो भटकंती करतोय. आठवा ना, गोवारी हत्याकांड कोणाच्या काळात झालं होतं? किती जण मृत्युमुखी पडले होते? तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या होत्या?
तुम्ही काय केलं ना, हे कसं आहे, स्वतः काही करून दाखवलं ना तरच त्याला बोलण्याचा अधिकार असतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही काही समर्थन करत नाही, सगळं चाललंय मोदींचं ते बरोबर, पण तुम्हाला त्यांच्यावरती प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार अजिबात नाही. कारण तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही फक्त शेतकऱ्यांचं नाव करता. तुम्ही काय आवाहन केलं शेतकऱ्यांना? शेती करू नका, शेती सोडून उद्योगधंद्याला लागा, नकाच शेतीत. का हो बाबा? तुम्ही का तुमची वांग्याची शेती चालते, हो की नाही? आणि बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार? शेतीतून सोडून जा. कशासाठी ना? मग सांगा, तुमचं वांग्याचं गणित का नाही सांगा तो शेतकऱ्यांना समजून सांगा ना, की बाबांनो तुम्ही असं करा, माझ्यासारखं करा, मी शेती कशी फायद्यात आणली तेच सांगा. उद्योगधंदे तुम्ही जे काही पैसे कमवतात तसं लोकांना सांगा. असे उद्योगधंदे केले पाहिजेत, उद्योजकाला सांगा ना. काय होतंय काय की तुमचं वय झालं आहे म्हणून लोक ऐकून घेतात, म्हणून तुम्ही काही पण सांगता. तुमची जी एक पद्धत आहे ना मांडणी करण्याची, म्हणजे काय आहे की तिकडे साताऱ्यात गेल्यानंतर तुम्ही कॉलर उडवता, नरेंद्र मोदींची नक्कल करता. तुम्हाला काय वाटतंय, लोकांना हे आवडतंय? ह्याच्यामुळे तुमच्या मतांमध्ये वाढ होणार आहे? मोदी वारंवार महाराष्ट्रात येतात कारण त्यांना भीती वाटते आहे महाराष्ट्रातल्या आपल्या जागा कमी होतील, आणि मी नक्की सांगतो की या जागा कमी होणार. शरद पवार साहेब, तुम्हाला कोण बोलवत आहे का महाराष्ट्राच्या बाहेर? तुम्ही का नाही जात? जा ना. तुम्ही जायचं, पश्चिम बंगालमध्ये जायचं, तुम्ही तमिळनाडूमध्ये जायचं, गाजतील ना तुमची भाषणं. अहो, तुम्ही पंतप्रधान पदाचा दावा करता, तुम्हाला कोणी हिंग लावून तर विचारते का हो बाहेर? मग आपण इतरावर टीका करण्यापूर्वी स्वतःमध्ये जरा झाकून बघावं. आणि या वयात तरी जरा बघा, या वयात तरी विचार करा की अरे काय केलं आपण आयुष्यभर? पंतप्रधान पदाची दावेदारी केली, काहीच मिळालं नाही. आता तर फारच वाईट अवस्था आहे. आता टाळ घेऊनच बसायची पाळी आहे, टाळ कुठतच बसायची आहे, हो की नाही? मग आता हे मुद्दे लोकांनी समजा जर विचारलं, मग तुम्हाला फार राग येतो, ह्याचा त्रास होतो. इतरांवरती टीका करताना तुम्ही सभ्यतेचे संकेत पाळतात का? किती गोष्टी मी पुरोगामी, कोणत्या विषयामध्ये तुम्ही पुरोगामित्व केलं हो? पुण्याच्या पगडीबद्दल तुम्ही आक्षेप घेतलात, तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं पुरोगामीपण? म्हणजे त्या पगडीवरनं पण पुरोगामीपण तुमचं हे होतं का? का नाही वाटत? ज्या गोष्टी आहेत ना त्या त्या शहराचा मान असतो. तुम्हाला अपमान कोणाचा करायचा होता? म्हणजे तुम्ही सावरकरांच्या विषयामध्ये कसं बोलतात? किती गोष्टी आहेत. म्हणजे हे सगळं जे आहे ना, तुम्हालाच आत्ताच देव मी देवाचा बाप आहे असं तुम्ही म्हणालात, व्हिडिओ उपलब्ध आहेत. मग असं असताना या वेळेला सुप्रिया सुळेच्या प्रचारासाठी तुम्ही मारुतीच्या मंदिरात जाऊन नारळ का फोडलात? तुम्ही देवाचे बाप आहात ना, कशाला जातात मंदिरात? मग जाऊ नका ना. कुठलं तरी एक जरा मानव काहीतरी. मग पंढरपूरच्या मंदिरामध्ये, विठोबाच्या मंदिरात, तिथं का गेलात? नका जाऊ. अहो, जे आहे ना, जे बोलतात ना माणसं, खरे जे तत्वज्ञ, ज्याला मान देतात लोक ना, जो बोलतो तसा वागतो. उक्ती आणि कृतीमध्ये ज्याच्यात फरक नाही ना, त्याला माणसं रांगा लावून पाया पडतात. काही सांगावं लागत नाही. म्हणजे तुमच्यासारख्या नाटकी माणसावर विश्वास ठेवायचा संबंधच येत नाही. तुम्हाला काय वाटतं की मी मोदीवर टीका केली की मोदीची मतं कमी होतील? अहो, मतं वाढतात. हे एकदा लक्षात घ्या. काय झालंय की तुम्हाला असं वाटतं की सर्वोच्च मीच, माझ्या एवढा कोणी नाही. आणि तुम्ही उदाहरण काय देताय? 1977 साली त्यावेळेला कुठं ठरलं होतं म्हणे पंतप्रधान? सगळेजण एकत्र आले आणि मोरारजी देसाईंना पंतप्रधान केले. अहो, तेव्हा ताकद काय होती? त्यावेळेचं वातावरण काय होतं? इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभरातले लोक एकत्र होते. आता तसं वातावरण आहे? आता सगळेजण त्या पद्धतीने एक आहेत. कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही. अहो, तुम्हीच सांगितलं ना, सांगलीची जागा न सांगताच परस्पर जाहीर केली. होत आहे पायपूस. मग कसं बोलताय तुम्ही?
तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार आहे कोण? काय होतं आहे की आपण जे बोलतो आहेत ना, जरा 100 वेळा विचार करा इथून पुढे की तुम्ही बोलण्यापूर्वी विचार करून बोलत चला. कारण तुमचं वय म्हणून लोक बोलत नाहीत. आमच्यासारखे लोक धाडस करतात, बाकीचे लोक कृती करतात. आत्ताच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला लोकसभेच्या जागा किती मिळणार आहेत? मागच्या वेळी 4 मिळाल्या होत्या, राष्ट्रवादी एकत्र होती. आता या 4 तरी तुम्ही टिकवू शकणार आहात का? त्याच्यावरनं तुमची समाजामधली प्रतिमा काय आहे? लबाड, थापाड्या, कधीही विश्वास न ठेवण्यासारखा माणूस, अशीच तुमची प्रतिमा आहे. साहेब, आत्ता तरी तुमच्याच भाषेत तुमची हाडं आता जी निघाली आहेत ज्या दिशेनं, प्रत्येकाची जाणार आहेत त्या दिशेनं, या वेळेला तरी खरं बोलायला शिका. तुम्ही आत्ता तरी लोकांच्या मनात विश्वास संपादन करण्यासाठी जर खरं बोललात तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. अशा भूल थापाना आणि निवडणुकीच्या काळात तरी लोक 100% तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, एवढं मात्र नक्की. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.